गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. नमस्कार. आपण गुरु साक्षात परब्रह्म ही संकल्पना पाहतो आहोत आणि ही संकल्पना स्पष्ट करण्यासाठी दीक्षेचं स्वरूप, दीक्षेचे प्रकार आणि गुरूंकडनं साधकाला, शिष्याला जी दीक्षा दिली जाते त्या दीक्षेमुळे साधकाला कुठले कुठले अधिकार प्राप्त होतात, त्याच्यामध्ये त्याच्या व्यक्तिमत्वामध्ये अंतर्बाह्य पुढे जाऊन कसं परिवर्तन घडून येऊ शकतं, या सगळ्या गोष्टींचा विचार आपण क्रमाने करतो आहोत. मागच्या वेळेला आपण असं बघितलं की ही जी दीक्षा आहे ती एक गतिमान क्रिया आहे. दीक्षा दिल्यानंतर गुरूंच्या शक्तीच्या सहाय्याने त्या साधकाच्या, शिष्याच्या अंतर्गत असणाऱ्या शक्ती विकसित व्हायला लागतात आणि विकसित झालेल्या ज्या शक्ती आहेत त्या साधकाचं संपूर्ण व्यक्तिमत्व बदलून टाकतात. फार मोठं असं परिवर्तन, अद्भुत असं परिवर्तन याच्यातून व्हायला लागतं. जसं आपण पाहतो की लहान मुलाला आपण शाळेत घातलं, सुरुवातीला त्याला शाळा आवडत नाही, अभ्यास तर नकोच वाटतो, पण नंतर त्याला शाळेची गोडी लागते, अभ्यासाची गोडी लागते आणि त्याच्यातून त्याचं एक व्यक्तिमत्व घडायला लागतं. दरवर्षी या मुलांमध्ये आपल्याला जाणीव होईल इतके बदल दिसायला लागतात. त्यांची एक मानसिकता घडायला लागते, त्यांची बौद्धिक ज्या काही क्षमता आहेत त्या आकार घ्यायला लागतात, त्यांची एक दृष्टी तयार होत जाते. हे आपण पाहतो, अनुभवतो. हे जसं आहे तसंच ज्या वेळेला साधकाला दीक्षा मिळते आणि त्याचा आंतरिक प्रवास सुरू होतो, त्या प्रवासामध्ये त्याच्यात अनेक बदल वेगवेगळ्या टप्प्यांवरती आपल्याला पाहायला मिळतात. अतिशय सुंदर असा हा प्रवास असतो, अद्भुत असा प्रवास असतो आणि या प्रवासामध्ये खाचखळगे आहेत, अडथळे पण येतात, पण गुरूंचं बोट जर आपण सोडलं नाही तर त्याच्यातून सहजतेने आपण पार जाऊ शकतो. आपण विचार करत होतो तो दीक्षेचा. ही जी दीक्षा आहे या दीक्षेतून अनेक शक्तींचा आणि क्षमतांचा विकास साधकाच्या ठिकाणी होतो. पूर्वी साधकाला जर सांसारिक त्यांनी जे भोग असतील किंवा सांसारिक गोष्टी असतील त्या जर आपल्याला मिळाल्या नाहीत तर एक अस्वस्थता, एक निराशा, एक दुःख त्याच्या मनामध्ये निर्माण होत असेल. तर जशी आध्यात्मिक प्रगती त्याची होते, प्रवास व्हायला लागतो, तसं त्याचं मन जे सांसारिक वस्तूंसाठी तळमळत असेल ते कमी होत जातं. जे सांसारिक पदार्थांविषयी असणारा ओढा, ते मिळवण्याची त्याची धडपड कमी होत जाते आणि मनाची एक अशी अवस्था त्याला प्राप्त होते की मला जे काही मिळालं आहे त्याच्यात मी पूर्ण समाधानी आहे. मला आता जास्त वस्तू गोळा करायच्या नाहीत. मला काय गोळा करायचं आहे, मला काय हवं आहे, तर मला आंतरिक समाधान हवं आहे, आंतरिक शांतता हवी आहे, आंतरिक ज्ञान हवं आहे, आंतरिक जे चैतन्य आहे ते मला अनुभवायचं आहे. आणि म्हणून या गोष्टींकडे, बाह्य गोष्टींकडे त्याचं दुर्लक्ष हळूहळू व्हायला लागतं. ही जी दीक्षा असते या दीक्षेचे काही प्रकार सांगितले जातात.
स्पर्श दीक्षा आहे, दृक् दीक्षा आहे, की जी स्पर्शातून दिली जाते. दृक् म्हणजे दृष्टीच्या माध्यमातून. गुरु आपल्या दृष्टीच्या माध्यमातून शिष्याच्या ठिकाणी आपली शक्ती प्रक्षेपित करतात किंवा आपला हात शिष्याच्या डोक्यावरती ठेवून त्याला स्पर्श दीक्षा देतात. हे साधारण दीक्षेचे प्रकार आहेत. दीक्षेचे जे महत्त्वाचे 3 प्रकार आहेत त्यांच्याविषयीची आपण आत्ता माहिती बघूया. तर ह्या ज्या दीक्षा असतात त्यातली पहिली जी दीक्षा आहे तिला मंत्र दीक्षा असं म्हटलं जातं. ही मंत्र दीक्षा, तिलाच मांत्री दीक्षा किंवा भूदीक्षा, भूर दीक्षा असं तिला म्हटलं जातं. दुसरी आहे भुवर दीक्षा, तिला शाक्ती दीक्षा असं म्हटलं जातं. आणि तिसरी जी आहे ती स्वर दीक्षा, तिलाच शांभवी दीक्षा असंही म्हटलं जातं. आता ह्या ज्या 3 दीक्षा आहेत त्या तो जो साधक असतो त्या साधकाची धारणा कशी आहे, क्षमता कशी आहे, त्याची पार्श्वभूमी, मनोरचना ही कशी आहे, त्याला किती प्रमाणामध्ये ही शक्ती दिल्यानंतर ती सहन करता येईल, ती धारण करता येईल, हे पाहून त्या पद्धतीची दीक्षा दिली जाते. सर्वसाधारणपणे बहुतेक गुरु जे आहेत ते साधकांना मंत्र दीक्षा देतात. म्हणजे काय तर एक मंत्र त्या साधकाच्या कानामध्ये 3 वेळेला सांगितला जातो आणि त्याच्याकडून त्याचा उच्चार गुरुजी करून घेतात. आता ही जी मंत्र दीक्षा आहे त्या मंत्र दीक्षेच्या वेळेला तो जो साधक असतो त्याला अध्यात्माविषयी काहीही माहिती नाही, कुठलाही अनुभव त्याला नाही, पूर्णपणे अज्ञानी तो आहे. पण त्याच्या मनामध्ये उत्सुकता आहे, जिज्ञासा आहे, तो साधना करू शकतो असा विश्वास ज्यावेळेला गुरूंच्या ठिकाणी निर्माण होतो त्यावेळेला त्याला ती मंत्र दीक्षा दिली जाते. ही मंत्र दीक्षा ज्यावेळेला त्याला दिली जाते त्यावेळेला गुरूंच्या मनामध्ये भाव काय असतो की हळूहळू हा भौतिक जगताकडून आध्यात्मिक जगतामध्ये येईल आणि त्या ठिकाणी तो स्थिर होईल. याचा अर्थ तो सगळं घरदार सोडून देईल असं नाही. हळूहळू त्याचं मन जे आहे ते भोग वासनेतून दूर करून शुद्ध आणि सात्विक अशा आत्मस्वरूपाच्या ठिकाणी एकाग्र व्हायला लागेल. त्याच्याकरता म्हणून एक विशिष्ट मंत्र दिला जातो की त्या मंत्राचं वारंवार त्याने स्मरण करावं, मनन करावं, चिंतन करावं, त्या मंत्राशी पूर्ण एकरूप व्हावं, त्या मंत्रातली शक्ती जाणून घ्यावी आणि त्याच्या माध्यमातून त्याने आपला आत्मिक विकास साधावा. ही जी काही मंत्र दीक्षा दिली जाते त्या दीक्षेनंतर त्या शिष्याने अत्यंत श्रद्धेने आणि गुरु आज्ञेने आपली उन्नती करून घ्यायची असते. त्याला तो अधिकार गुरु त्यावेळेला प्रदान करतात की बाबा तुला मी विशिष्ट मंत्र दिलेला आहे, त्याचं तू स्मरण कर. हळूहळू तुला तुझं संपूर्ण आंतरिक विश्व बदलल्याची जाणीव व्हायला लागेल. अगदी याचं चांगलं उदाहरण सगळ्यांना माहिती आहे, ते आहे देवर्षी नारद आणि वाल्या कोळे. देवर्षी नारदांनी वाल्याला राम नाम जपायला सांगितलं. असं म्हणतात की त्याला रामसुद्धा म्हणता येत नव्हतं. खरं असं होत नाही. राम हा शब्द फार सोपा आहे, त्याला बाकी सगळं जर बोलता येत असेल, तो जर नारद मुनींशी चर्चा करू शकत असेल, बोलत होता त्यावेळेला, संवाद करत होता त्यावेळेला त्याला राम शब्द येत नाही असं होत नाही. पण असं मग का सांगितलं? कारण कधीही भगवंताचं नाम घेतलेलं नाही मुखाने. मग कसं काय ते नाम तोंडामध्ये बसेल हा प्रश्न त्या ठिकाणी
त्याच्या मनामध्ये उपस्थित झाला असेल. असो, तर त्यांनी रामनाम त्याला घ्यायला सांगितलं. किती घ्यायचं, कसं घ्यायचं, कुठे बसून घ्यायचं, कुठल्या वेळेला घ्यायचं, त्याचे काही नियम आहेत का, काय आहेत, हे त्या दोघांच्या संवादामध्ये ती गोष्ट गुरूंनी म्हणजेच नारद मुनींनी त्या वाल्या कोळ्याला सांगितली असणार. आणि आपल्या गुरूंच्या मार्गदर्शनाचं पूर्णपणे त्यांनी पालन केलं. जी आज्ञा त्यांनी दिली ती शिरसावन्य मानली आणि त्या पद्धतीने त्यांनी साधना सुरू केली. त्यानंतर 12 वर्षांनी परत नारद मुनी त्या वाटेने जात असताना त्यांना असं जाणवलं की याच ठिकाणी मला इथे तो दरोडेखोर भेटला होता आणि मी त्याला रामनाम दिलं होतं. हे त्यांच्या लक्षात आल्याबरोबर एक गोष्ट आणखीन त्यांच्या लक्षात आली, ती म्हणजे इथल्या पानांमधून फुलांमधून रामनाम बाहेर येतं आहे. मग त्यांनी शोधाशोध केली की निश्चितपणाने तो रत्नाकर किंवा वाल्या कोळी ज्याला म्हटलं जातं तो इथेच कुठेतरी असणार आहे. तो जे काही रामनाम घेतो आहे त्या रामनामामुळे हा संपूर्ण परिसर त्या रामशक्तीने भरला गेलेला आहे. त्या रामनामाची स्पंदनं त्या सगळ्या परिसरामध्ये मुक्तपणे प्रकाशित होत होते आणि म्हणून तिथल्या वनस्पतींमधून, पानांमधून, फुलांमधून रामनाम बाहेर येत होतं. त्यांनी शोधाशोध केली आणि त्यांना वारूळ दिसलं. त्या वारुळाच्या जवळ ते गेले. तिथून तो ध्वनी व्यक्त होत आहे, प्रकट होत आहे हे त्यांनी बघितलं आणि मग ते वारूळ बाजूला केलं आणि तो रत्नाकर म्हणजेच पुढे वाल्मिकी ऋषी ज्यांना म्हटलं जातं ते त्यातनं बाहेर आले. ही आहे मंत्र दीक्षा. मंत्र दिला गुरूंनी, कानामध्ये सांगितलं आणि त्या मंत्राची अखंड साधना केली. त्या साधनेमुळे किती परिवर्तन त्याच्यामध्ये झालं? अंतर्बाह्य परिवर्तन झालं. जो दरोडेखोर होता, जो सगळ्यांना लुटायचा, जीवाने मारायचा, अत्यंत निर्दयी असा तो होता, तो केवळ त्या रामनामामुळे पूर्णपणे शुद्ध सात्विक झाले. किती शुद्ध आणि सात्विकता त्यांच्या ठिकाणी यावी तर त्यांनी एक आश्रम निर्माण केला. त्या आश्रमामध्ये अनेक मुलं शिकायला यायला लागली. त्या आश्रमामध्ये प्रत्यक्ष ब्रह्मदेव आले आणि ब्रह्मदेवांनी त्यांना रामायण लिहिण्याची प्रेरणा दिली. एवढंच नाही तर भगवती सीता, तिचा त्याग ज्यावेळेला श्रीरामांनी केला तो देखील या वाल्मिकी ऋषींच्या आश्रमाजवळ तिला नेऊन सोडला. कारण त्यांना पूर्णपणे भरोसा होता की वाल्मिकी ऋषी हिला आश्रय देतील, हिचा सांभाळ करतील, आपल्या मुलांचं संगोपन आणि त्यांना पूर्ण ज्ञान यांच्याकडूनच मिळेल. हे पूर्ण परिवर्तन आहे आणि हे केवळ एका व्यक्तीच्या संदर्भात नाही, असे अनंत दाखले आपल्याला याचे देता येतात. त्याला म्हणतात मंत्रदीक्षा. आणि हीच दीक्षा बहुतेक गुरु आपल्या शिष्यांना देत असतात. पण त्या मंत्राचं शास्त्र काय आहे, त्याच्या मागची संकल्पना काय आहे, त्याच्यामध्ये कुठल्या शक्ती आहेत, त्या कशा प्रस्फुटित करायच्या, याचं योग्य मार्गदर्शन गुरूंकडनं वेळोवेळी घेणं आणि त्या पद्धतीने अभ्यास करणं हे शिष्याचं कर्तव्य असतं. नुसता मंत्र दिला, गुरुजींनी सांगितलं एक माळ करा, एक माळ भरा ओढली, ठेवून दिली, विषय संपला, टी व्ही पुढे बसले हात जोडून, असं जर केलं तर ती मंत्र शक्ती कशी जागृत होईल? होणार नाही. एका बाजूला माळ घ्यायची, दुसऱ्या बाजूला फोनवर बोलायचं, घरात काय चाललं आहे, कुकरच्या किती शिट्ट्या झाल्यात, कोण आलं कोण गेलं, सगळे व्यवहार करत करत जर आपण मंत्र म्हटला तर ती शक्ती, त्या शक्तीशी आपलं मन, आपली बुद्धी एकाग्र कधी होणार?
आणि जर ते झालं नाही तर त्याचा परिणाम काय होणार? काहीच होत नाही. असं नसतं. त्या वाल्मिकींनी म्हणजे पूर्व आयुष्यामध्ये रत्नाकराच्या भूमिकेमध्ये असताना किती तन्मयतेने त्यांनी एकाग्रतेने ते रामनाम जपलं हे आपण बघितलं पाहिजे. ध्रुव बाळ ज्याने भगवंताचं प्रत्यक्ष दर्शन वयाच्या 8व्या वर्षी स्वतःच्या तपातून करून घेतलं. किती एकाग्रता, किती तन्मयता, किती तल्लीनता अखंडपणे त्यांनी साध्य केली हे बघायला पाहिजे. रावणाने शंकरांना प्रसन्न करून घेतलं, त्याच्यासाठी किती कठोर साधना केली हे बघायला पाहिजे. आणि हे फार महत्त्वाचं असतं. म्हणून म्हटलं आहे की गुरूंकडनं जी दीक्षा मिळते ती संपूर्ण जीवनभरासाठी असते. दीक्षेचा विधी काही कालावधीचा असतो, पण जी दीक्षा मिळते त्याच्यामध्ये त्या व्यक्तीचं, त्या शिष्याचं संपूर्ण जीवन सामावलं जातं. त्याचं अंतर्बाह्य व्यक्तिमत्व त्याच्यामध्ये सामावलं जातं. त्याच्या जीवनामध्ये सगळ्या अवस्थांवरती त्या साधनेचा, त्या दीक्षेचा परिणाम होतो. त्याच्या व्यक्तिमत्वावरती परिणाम होतो, पण तो होण्याकरता त्याला स्वतःला मेहनत घ्यावी लागते. हे आपण लक्षात घ्या. गुरूंनी जरी आपल्या बाजूनी सगळं दिलं आणि शिष्यानी जर काहीच त्याच्यावरती ॲक्शन घेतली नाही, कुठलीही क्रिया केली नाही, मठ्ठपणाने तो बसून राहिला की आता गुरूंनी मला दिलं आहे, आता सगळं आपोआप होईल, तर आपोआप कुठलीही गोष्ट होत नाही. ती गोष्ट आपल्याला घडवून आणावी लागते. ती क्रिया प्रयत्नपूर्वक साधावीच लागते. मंत्रदीक्षेचंही तसंच आहे. म्हणून मंत्रदीक्षा ही पहिली दीक्षा आहे. त्यानंतर दीक्षेचा दुसरा जो प्रकार आहे त्याला भुवर दीक्षा किंवा शाक्ती दीक्षा असं म्हटलं जातं. आता ही शाक्ती दीक्षा काय आहे? तर या दीक्षेमध्ये गुरु आपल्या आत्मिक शक्तीच्या सहाय्याने शिष्याच्या मूलाधार चक्रावरती जी कुंडलिनी शक्ती असते ती शक्ती जागृत करतात. आता आपलं जे शरीर आहे त्या शरीरामध्ये 7 महत्त्वाची चक्र असतात. त्यातलं सगळ्यात खालचं जे चक्र असतं त्याला मूलाधार चक्र असं म्हटलं जातं. आता याला मूलाधार का म्हणतात? कारण संपूर्ण शरीराचा आधार, मूल आधार, शरीराचा मूल आधार हे चक्र असतं, म्हणून याला मूलाधार चक्र असं म्हटलं जातं. दुसरी गोष्ट, आपल्या शरीरामध्ये जी मुख्य शक्ती आहे ती कुंडलिनी शक्ती या चक्रावरतीच स्थिर झालेली असते. तिसरी गोष्ट, आपल्या शरीरामध्ये जेवढ्या काही ऊर्जा निर्माण होतात, शक्ती निर्माण होतात, त्या सगळ्याच्या सगळ्या या मूलाधार चक्रावरती एकवटल्या जातात. म्हणून ते शक्तीचं स्थान आहे असं म्हटलं जातं. सगळ्या शक्ती त्या ठिकाणी एकवटलेल्या असतात. आपल्या शरीरामध्ये आपण अन्न खातो, त्यातून ऊर्जा तयार होते, शक्ती तयार होते, ती देखील त्याच्यामध्ये असते. घर्षण शक्ती ती देखील त्याच्यामध्ये असते. आपल्या मनाला, आपल्या बुद्धीला ज्या काही शक्ती मिळतात त्या देखील मूलाधार चक्रातूनच मिळतात. आपली जी वाणी असते त्या वाणीला जी शक्ती मिळते ती देखील त्या मूलाधार चक्रातूनच मिळते. म्हणून त्याला मूलपीठ, मूलाधार चक्र असं म्हटलं जातं. आणि या मूलाधार चक्रामध्ये जी जगदंबा कुंडलिनी, जिचं वर्णन ज्ञानेश्वरीमध्ये 6व्या अध्यायात ज्ञानेश्वर महाराजांनी अत्यंत सुंदर पद्धतीने केलेलं आहे. कधी आपल्याला वेळ झाला तर आपण ते वाचावं. तर ही जी शक्ती आहे ती त्या ठिकाणी असते. त्या शक्तीला गुरु आपल्या शक्तीच्या सहाय्याने जागृत करतात. शिष्यामध्ये जी कुंडलिनी शक्ती असते त्या कुंडलिनी शक्तीला, ती निजलेली असते, झोपलेली असते, अचेतन असते, ती शक्ती
गुरुजी आपल्या शक्तीच्या सहाय्याने जागृत करतात, चलित करतात. आणि जागृत करून काय करतात तर तिला आपलं जे सहस्रार चक्र आहे, म्हणजे सहस्र दल चक्र, ते आपलं वरचा जो टाळू असतो त्या टाळूच्या ठिकाणी हे सहस्रदल चक्र असतं. या सहस्रदल चक्राच्या दिशेने तिला जायला प्रवृत्त करतात. बघा केवढी मोठी गोष्ट आहे ही नुसती गप्पा मारण्याची, ऐकण्याची आणि या गोष्टी वाचण्याची ही गोष्ट नव्हे. हा आंतरिक प्रवास किती अद्भुत असेल हे बघा. ही जी शक्ती असते ती शक्तीसुद्धा अशी उठली आणि निघाली असं होत नाही. तिचा एक विशिष्ट मार्ग ठरलेला असतो. त्या मार्गानेच ती जाते आणि तो मार्ग सुषुम्ना नावाच्या नाडीतून जातो. आता ही सुषुम्ना नाडी काय आहे तर आपल्या शरीरामध्ये अनेक नाड्या आहेत. किती नाड्या आहेत तर जवळजवळ 76,000 नाड्या सांगितल्या जातात. आणि गोरक्षनाथ जे आहेत त्यांनी आपल्या सिद्ध सिद्धांत पद्धती नावाचा जो ग्रंथ आहे त्याच्यामध्ये 3.5 लाख नाड्या आपल्या शरीरामध्ये असतात असं सांगितलं आहे. याच्यामध्ये मुख्य नाड्या, उपनाड्या, सूक्ष्म नाड्या, अतिसूक्ष्म नाड्या असं त्याचे प्रकार पडतात. ज्या मुख्य नाड्या आहेत त्या 10 नाड्या सांगितल्या जातात. त्या मुख्य नाड्यांमध्ये 3 नाड्या आणखीन मुख्य सांगितल्या जातात. त्या 3 नाड्या त्यातली एक जी आहे तिला इडा, दुसरीला पिंगला आणि तिसरीला सुषुम्ना असं म्हटलं जातं. इडा नाडी जी आहे तिला चंद्रनाडी म्हणतात. पिंगला जी नाडी आहे तिला सूर्यनाडी असं म्हणतात. आणि तिसरी जी मधली नाडी आहे सुषुम्ना नाडी, ती सुषुम्ना नाडी या नावानेच किंवा ब्रह्मनाडी या नावाने ओळखली जाते. आता या नाड्या कुठे असतात तर आपल्या पाठीचा जो कणा असतो त्या कण्याचं जे खालचं टोक आहे त्या टोकाच्या डाव्या बाजूला इडा नाडी आणि उजव्या बाजूला पिंगला नाडी उगम पावते. आणि नंतर त्या एकमेकींना छेदत छेदत मानेपर्यंत येतात. मानेपासून पुन्हा वरती एकमेकांना छेदत आपला जो कपाळाचा भाग असतो ज्याला आज्ञाचक्र असं म्हटलं जातं तिथपर्यंत ह्या नाड्या येतात. आणि तिथून पुन्हा आपल्या 2 नाकपुड्या ज्या आहेत डावी आणि उजवी त्या नाकपुड्यांपर्यंत येऊन त्या स्थिर होतात. आणि तिसरी जी सुषुम्ना नाडी आहे ती आपल्या पाठीचा जो कणा आहे त्या कण्याच्या आतून प्रवास करते आणि ती सरळ जाते. या 2 नाड्या ज्या असतात त्या नाकबोडी वळणाने जातात, एकमेकांना छेदत छेदत जातात. पण सुषुम्ना नाडी मात्र पाठीच्या कण्यातून सरळ सरळ जाते. ती पाठीच्या कण्याचं जे टोक आहे त्या टोकापासून उगम पावते आणि आपलं जे आज्ञाचक्र म्हणजे कपाळ आहे त्या कपाळाचा जो मध्यभाग असतो त्या मध्यभागाच्या ठिकाणी तिचं दुसरं तोंड असतं. म्हणजे पाठीचा जो कणा आहे त्या कण्याचं जे खालचं टोक आहे तिथे या तिघी इडा, पिंगला आणि सुषुम्ना या उगम पावतात. आणि जे आज्ञाचक्र आहे म्हणजे कपाळाचा जो आपला मधला भाग आहे ज्या ठिकाणी आपण गंध लावतो तो जो भाग आहे त्या भागामध्ये या 3ही नाड्या एकत्रित येतात. लक्षात आलं का? याच्याविषयी आणखीन विस्तार आपण नंतर करणारच आहोत. तर ही जी सुषुम्ना नाडी आहे या सुषुम्ना नाडीतून ही कुंडलिनी शक्ती प्रवास करायला सुरुवात करते. कुठल्या दिशेने? शाक्ती दिशेने किंवा जिला भूर दीक्षा असं म्हटलं जातं त्या दिशेने. आणि ही कुंडलिनी शक्ती त्या साधकाचे एक एक चक्र भेदत भेदत आज्ञाचक्रापर्यंत ती जाते. तिथून पुढे ती
सहस्रदल चक्रापर्यंत देखील जाते. तर आपल्या शरीरामध्ये जी महत्त्वाची चक्र आहेत त्याच्यामध्ये मूलाधार चक्र आहे पहिलं. दुसरं स्वादिष्ठान चक्र आहे. ते स्वादिष्ठान चक्र आपल्या ओटीपोटाच्या मध्यभागी असतं. तिसरं चक्र मणिपूर चक्र हे आपली जी कंबर आहे त्या कमरेच्या मध्यभागी असतं. चौथं जे अनाहत चक्र आहे ते आपल्या छातीच्या मध्यभागी मागच्या बाजूला असतं. पाचवं जे चक्र आहे ते अनाहत चक्रानंतर विशुद्ध चक्र, ते आपला कंठ जो असतो गळा, त्या गळ्यामध्ये खोलगट भाग असतो त्या ठिकाणी विशुद्ध चक्र असतं. सहावं चक्र आज्ञाचक्र जे आपल्या कपाळाच्या मध्यभागी असतं. आणि सातवं चक्र सहस्रदल चक्र जे आपला वरचा टाळू त्या ठिकाणी ते चक्र असतं. तर ही जी दीक्षा, शाक्ती दीक्षा जी होते त्या दीक्षेमध्ये त्या साधकाच्या ठिकाणी असणारी कुंडलिनी शक्ती गुरु जागृत करतात आणि ती शक्ती हळूहळू एक एक चक्राचं भेदन करत आधी आज्ञाचक्रात जाते आणि आज्ञाचक्रामधून नंतर ती सहस्रदल चक्रामध्ये जाऊन स्थिर होते. पण ही दीक्षा घेण्याकरता साधकाची धारणा ही चांगली असावी लागते. आता ही दीक्षा खरंच कोणी देतं का, कोणी घेतं का असा विषय आपल्या मनामध्ये निर्माण होतो. तर अगदी अलीकडचे गोळवणी महाराज शक्तिपात क्रिया किंवा शक्तिपात योगातून अशा पद्धतीची दीक्षा त्यांच्या शिष्यांना देत होते. अजूनही त्या संप्रदायामध्ये या प्रकारची दीक्षा साधकांना दिली जाते आणि त्यांना आत्मज्ञानाचा मार्ग, हा योगिक मार्ग आहे, हा खुला करून दिला जातो. त्यानंतर दीक्षेचा तिसरा जो प्रकार आहे त्याला शांभवी दीक्षा असं म्हटलं जातं. आता यामध्ये ज्या शिष्याचा अधिकार आणि धारणा ही अत्यंतिक असेल त्यालाच ही दीक्षा दिली जाते. आता आत्यंतिक म्हणजे काय, तर जन्मतःच काही लोक आपल्याला अद्भुत असे अनुभवायला येतात. उदाहरण द्यायचं झालं तर संत श्री गुलाबराव महाराज यांचं आपण बघूया किंवा स्वामी विवेकानंदांचं पण बघूया. ज्ञानेश्वर महाराजांचे आपल्याला पाहता येईल की हे जन्माला आल्यानंतर वयाच्या 4-5व्या वर्षी समाधी लावत होते. समाधी लावणं म्हणजे काय असतं, ती संकल्पना नेमकी काय आहे, कशी आहे. समाधी लावायला सामान्य साधकाला अनेक वर्ष प्रयत्न करावे लागतात, त्याशिवाय लवकर समाधी साधत नाही. पण यांना वयाच्या 3ऱ्या-4थ्या-5व्या वर्षी समाधी साधते आणि किती वेळ, तर 5 तास, 6 तास, 10 तास असे हे लोक या कमी वयामध्ये समाधी लावून बसतात. आता ही जी समाधी लावली जाते त्या समाधीमध्ये त्यांची कुंडलिनी शक्ती ते समाधीच्या माध्यमातून सहस्रदल चक्रापर्यंत आणून ठेवतात. ती कला त्यांना साध्य झालेली असते आणि असे जे साधक असतात त्यांनाच ही शांभवी दीक्षा मिळते. सर्वसामान्य साधकांना शांभवी दीक्षा दिली जात नाही. सर्वसामान्य माणसाची ती धारणा नसते, तेवढी क्षमता त्यांच्यामध्ये नसते. आणि म्हणून ज्या शिष्याची कुंडलिनी शक्ती सहस्र दलचक्रामध्ये स्थित झालेली असते ती कुंडलिनी शक्ती गुरु दीक्षेच्या माध्यमातून जागृत करतात. गुरुजी दीक्षा देतात आणि तिथे स्थिर झालेली जी कुंडलिनी शक्ती आहे ती जागृत केली जाते. तिलाच शांभवी दीक्षा किंवा स्वर दीक्षा असं म्हटलं जातं. ह्या परमकेंद्रामध्ये म्हणजे सहस्रदल हे जे चक्र आहे ते सगळ्यात वरचं आणि अंतिम
असं चक्र आहे. या चक्रामध्ये शिव आणि शक्ती अद्वैत रूपाने विराजमान झालेली असते आणि म्हणून दीक्षेचं ते स्थान असतं. शिष्याची धारणशक्ती आणि व्यावहारिक जगातलं त्याचं जे स्थान आहे त्यांचा विचार करून ही शक्ती जागृत केली जाते. कारण या अवस्थेमध्ये म्हणजे ज्या वेळेला या पद्धतीची दीक्षा शिष्याला दिली जाते त्यानंतर त्याला व्यावहारिक जे जग असतं, व्यावहारिक ज्या गोष्टी आपण करत असतो त्याचं भान राहत नाही. व्यावहारिक जगाचं भान त्यांचं लुप्त होतं आणि तुरिया अवस्थेतून तुर्यातीत अवस्थेमध्ये त्यांचं पदार्पण होतं. आता ही तुरिया अवस्था काय आहे आणि तुर्यातीत अवस्था काय आहे हा खूप मोठा भाग आहे, खूप मोठी संकल्पना ही आहे. ही तुर्या अवस्था म्हणजे संपूर्ण शरीराची, मनाची, बुद्धीची जाणीव नाहीशी होणं आणि त्या सहस्त्रदल चक्रामध्ये कुंडलिनी शक्ती आणि आपल्यामध्ये असणारं जे आत्मतत्व आहे हे दोघंही एकमेकांमध्ये पूर्णपणे एकरूप होऊन जातात काही कालावधीकरता. त्याला म्हणतात तुरिया अवस्था. आणि ज्या वेळेला तुर्यातीत अवस्था असं म्हटलं जातं त्यावेळेला त्यांचं जो संयोग आहे, त्यांचं जे एकत्रीकरण आहे, त्यांचं जे मिलन आहे ते अखंड काही काळ हे लोक अनुभवतात. त्याला म्हणतात तुर्यातीत अवस्था. आणि याच तुर्यातीत अवस्थेमध्ये ज्या वेळेला हे दोघंही म्हणजे शिव आणि शक्ती, कुंडलिनी शक्ती आणि शिव म्हणजे चैतन्य हे पूर्ण एकरूप होऊन जातात की परत ते एकमेकांपासून कधीही दूर होत नाहीत. ही तुर्यातीत अवस्था, ही परावस्था. आणि अशा अवस्थेमध्ये मग साधकांना आपण कोण आहोत, काय करतो आहोत, काय करायला हवं व्यावहारिक जगामध्ये या कशाचंच भान शिल्लक राहत नाही. हा दीक्षेचा तिसरा प्रकार आहे. ही दीक्षा याचं उदाहरण आपल्याला संत श्री निवृत्तीनाथ महाराजांनी ज्ञानेश्वरादी जे त्यांचे भावंड आहेत, ज्ञानेश्वर महाराज, सोपानदेव महाराज आणि मुक्ताबाई यांना या प्रकारची दीक्षा देऊन तो तुर्यातीत अवस्थेचा अनुभव घेण्याचा अधिकार प्रदान केला होता. तर अशा पद्धतीने आज आपण दीक्षेचे 3 प्रकार बघितलेले आहेत. आता थोडंसं पुढे आपण सरकणार आहोत की जी मंत्रदीक्षा आपल्याला दिली जाते त्या मंत्रदीक्षेमध्ये काय काय होत जातं आणि त्या ठिकाणी गुरूंचं साह्य आपल्याला कसं होतं, त्यांचं मार्गदर्शन आपण कसं घ्यावं आणि आपली प्रगती कशी साधावी हा भाग आपण पुढे बघूया. तोपर्यंत थांबूया. ओम गुरु श्री गुरुदेवाय नमः.